धन्यवाद. शांति ब्रह्म शांति सर्वगुण शांति 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 सावा शांति शांति भवतु भवतु शिवतनय वरिष्ठाय सर्वकल्याणमूर्ति दर्शकमलाष्टाय शोभितं मोदकीना अरुण पुष्पमालां ज्ञानं मोदकं मम हृदयनिवासा विनन्ति करो गणपते विद्याधरा सागरा आद्यात्म अरुणिवोर्वदे समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पाश्चात्तरावणकुम्भकर्णायनं तीर्थरामायणं पुण्यं पुण्यं शिवं भवतु सावधानम् अदौ देवकिदेवगर्भजननं गोपीजनोद्धारणं कंसाच्छेदनकौरवाद्यहननं कुन्ती स्तुता पालनम् एताद्भागवतपुराणकथितं श्रीकृष्णलीलास्तुति गीते दयाशीयसे द्यावालोकमतासि आदरदनु पाण्यामरे मीनसे कालज्ञानयथार्थसानुनिकरा मे प्रभो वासना आहे ईशकन्दयुक्त सकला भाग्यप्रदा साधना ज्ञानी जीवनरी कलामृती विश्वासोषणी क्या श्री सद्गुरु रामचंद्र प्रभु की लाभो कृपा सावरी दिव्येश्वर भगवान की जय भगवती शिवं भवतु सावधान राधा प्रतिष्ठा प्रतिष्ठा वरदा भगवान की धरती पूर्ण आहे रामजानकी धरती कोपरा करून मुलगी जवळ आणून दिली म्हणजे बरोबर ना त्यांच्याकडे नाही त्यांचं पंच राज्य असून त्यांनी माझ्या त्यांच्या वस्त्रायला असून त्यांनी साहेब गोपाळ कृष्ण भगवान की जय
निवडणुकीचा वर्ष नेहमीचे प्रसाद आणलेला आहे. माझे नाव संतोष गणपतराव लोंढे, अध्यक्ष श्री विघ्नेश्वर मंदिर व मंगल कार्यालय ट्रस्ट अंबाजी. आता या आमच्या कुलदैवतांचा शिवविवाह आज आम्ही संपन्न करत आहोत. माता दशाकिनी आणि श्री योगेश्वर भगवान यांचा कुलदैवताचा शिवविवाह आज 1 मार्च 2024 दुपारी 12 वाजता आम्ही करायचं घेऊन होतं. त्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव एकत्र झालेला आहे आणि आमच्या सर्व समाज बांधव भगिनीच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत मंगलमय रीतीने आत्ता साजरा झालेला आहे. आम्ही गेल्या 2018 पासून 8 वर्षापासून आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत आणि आमच्या भगवंताचा जन्म जो ऑगस्टमध्ये असतो श्रावणामध्ये, तो पण आम्ही मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असतो. आणि आजच्या या शुभदिनी सर्व समाज बांधवांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला जर राहून सभा वाढवली आणि आपल्या दैवतांच्या कौतुकासाठी आपण सर्व एकत्र आहोत. त्यांची सर्वांना जाण आहे, सर्वांना आशीर्वाद आपोआप मिळतात आणि पूर्ण वर्षभर आपण पुढच्या वर्षी वाट पाहत असतो आणि असंच वर्ष आपण आपल्या भगवंताचा कुलदेवताचा विवाह साजरा करूया. आपल्याला श्री देवीचे भगवान खूप आपल्याला शक्ती द्यावं आणि आमचं ट्रस्ट जे आहे आपल्या लोकांचं आमची एकदम एकजुटीने काम करत आहे आणि आमच्या सर्व जबाबदाऱ्या आम्ही 3 दिवसापासून सर्व व्यवस्था करत आहोत आणि कोणाचंही आम्ही या प्रसंगी कोणालाही काही 1 रुपया न मागता आम्ही हा उत्सव साजरा करतो. या प्रसंगी आम्हाला महाप्रसादासाठी श्री शशिकांत धावणे, विवेक धावणे यांच्या कुटुंबाने आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ते विवेक धावणे आणि हे बाहेर जावे, परंतु त्यांनी सांगितलं, आम्ही शब्द दिला तर आम्ही जरी नसलो तर आमच्या वतीने हा महाप्रसादाचा कार्यक्रम झाला पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला योग्य वाटत नाही, तथापि त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही शब्द दिल्याप्रमाणे आम्ही करत आहोत आणि आमचा सत्कार जरी नाही झाला तरी आम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. तरी आम्ही या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की ते विवेक धावणे, शशिकांत धावणे आणि त्यांचं पुष्पा धावणे, फुलं धावणे यांचं सत्कार आम्ही दिवेश्वर उत्सवाच्या वेळेस करणार आहोत, जेणेकरून समोर करणार हे सर्व समाजाच्या दृष्टीने कौतुकास्पद वाटेल. त्यामुळे आपण त्यांचं पण या ठिकाणी काही शब्दरूपी आभार मानतो आणि आजच्या या शुभविवाह दिनी सर्व समाज बांधवांचे आभार मानतो. आमच्या टीमचं या सहकार्य सर्वांचा आभार मानतो आणि अशी शक्ती आम्हाला देव. जय दिवेश्वर, जय माता, जय माता दशा. दिवेश्वरांचं लग्न हे ब्रह्मदेवांची पुत्री माता अंकिनी, माता दशाकिनी यांच्याबरोबर झालेला आहे आणि आमचा जो मेन व्यवसाय आहे तो पैठणी विकण्याचा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दिवेश्वर महाराजांचा उत्सव लग्न सोहळा उत्साहात साजरा केलेला आहे. धन्यवाद. आज आम्ही हा जो कार्यक्रम करतोय तो आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या सहकार्याने करतो. नेहमी ते आम्हाला म्हणजे आनंद देतात आणि त्यामुळे आम्हाला उत्सुक वाटतो आम्हाला की आम्ही काहीतरी करावं असं वाटतं. म्हणूनच त्यांचे सगळ्यांचे पहिले स्वागत, अभिनंदन. आता बोला. मंदिर व्यवस्थापक आहे आणि सर्व समाज बांधवांचं मंगळ कार्याच्या आल्यानंतर सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. असं ज्यावेळी आम्हाला सहकार्य राहावं हे तुमच्यासाठी आभार आहे.